विवेक भैयांचं वय कमी आहे, मात्र एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही अशी कामे त्यांनी केली आहे. जी बुद्धी कोणाला सुचली नाही ती त्याला सुचली. देशाचे गृहमंत्री इथे येऊन त्याला आशीर्वाद देऊन गेले. मुख्यमंत्री विवेक भैयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे आणि मीही तुझ्या पाठीशी आहे. तुला सहकार्य करणं एवढं माझ्याकडं वजन आहे. कोणी आडवं तिडवं आलं तर मी विवेक भैयांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहे. कोपरगाव नगर परिषदेसाठी निवडून आलेल्या भाजप व मित्र पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण तसेच सेवा शपथ सोहळा नामदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोपरगाव नगर परिषदेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगराध्यक्ष निवडून आला असल्याने राज्यात एकमेव ठिकाणी अशा प्रकारे शपथविधी संपन्न झाला असून थेट विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांनी नगराध्यक्ष पराग संधान आणि उपस्थित नगरसेवकांना शपथ दिली आहे. तत्पूर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी कोपरगाव नगर परिषद कार्यालय येथे पदभार स्वीकारला. त्यानंतर सदर कार्यक्रमात शपथविधी संपन्न झाला. यावेळी मंचावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समोर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पराग शिवाजीराव संधान कोपरगाव नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा ठेवी. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियम, उपविधी व आदेशांचे पालन करत नगराध्यक्षपदाची कर्तव्य कायद्यानुसार प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणाने व निष्ठेने पार पाडेन आणि माझ्या पदाचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही गैरवापर करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत होतो आहे आणि कोपरगावकरांच्या स्मरणात राहील असं एक अनोखं विश्वास नावाला सत्य विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्या समोर उभा आहोत. आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता. तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मीटिंग मध्ये आम्ही पहिल्यांदा जे आम्ही 100 दिवसात 100 कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरू करणे, त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट्स करण्याकरता एक ॲप विकसित केलेलं आहे, त्याचं लोकार्पण करून त्याचं कामकाज चालू करणे, नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुकाणू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे, शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे, हे विषय आम्ही पहिल्या मीटिंग मध्ये पत्रकार परिषद पत्रिकेत घेत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्यातली सर्व कामे पूर्ण करणार आहोत. त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तसेच आपले सहकार्य लाभणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्णत्वास नेणार आहोत. साहेब, प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिक सुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात. त्याचाच आज मला प्रत्यय आला, कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छतागृह नव्हतं आणि हा जो आम्ही विश्वासनाम्यात जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी नागरे सर जे डेंटिस्ट आहेत, ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आपल्या एसटी स्टँड समोर आहे, त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटल मधील महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह महिलांसाठी मेहनत घेतली. विशेषतः विवेक भैया दादांनीही बरीचशी मेहनत, सगळ्याच म्हणजे आपण एक संजीवनी उद्योग समूह असेल, कोल्हे परिवार, भारतीय जनता पार्टी या सर्व परिवारांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हा प्रचार आणि सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आणि याच्यात विशेषतः उल्लेखनीय असं काम केलं ते आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते सुद्धा अगदी रोज आपलं कोपरगाव शहरात यायचे
आणि ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे काही खरेदी करत असतील तिथं जाऊन आपलं कमळ सांगायचे आणि आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकांना निवडून देण्याची विनंती करायचे. इतकं चांगल्या पद्धतीचं आमच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलं. त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. हा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाचा विषय आहे असं म्हणेल. आणि म्हणून नगराध्यक्षाचे उमेदवार अटीतटीच्या निवडणुकीत सुद्धा निवडून आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री आपल्या सभेत आले, आपल्या सगळ्यांना विश्वास दिला की तुम्ही माझा नगराध्यक्ष निवडून द्या आणि पुढची जबाबदारी मी घेतो. साहेबांनी खूप खूप वेळ काढून आपल्या सगळ्यांना अनेक ज्या काही आपल्या नगर विकासच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्या मागण्या असतील ते मी मान्य करण्याचा शब्द दिला. त्याचबरोबर महसूल मंत्री आले आणि आज तर साक्षात आपल्याला सभापती झाले आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आशीर्वाद देण्यासाठी. कारण मी 2014ला ज्यावेळी आमदार म्हणून काम करत होते तर रामभाऊ पालकमंत्री होते आणि अतिशय एकदम एखाद्या महिला भगिनीला किती साथ द्यावी काम करत असताना की नवीन आहेत, ताईंना काही वेगळ्या विषयांची माहिती नसेल, वेगवेगळ्या विभागांची, त्याबद्दलचं मार्गदर्शन असेल, पालकमंत्री म्हणून आधार देणं असेल, कोपरगाव मतदारसंघातली जी काही विकास कामं मी घेऊन जात होती तिथे सक्षमपणे भक्कमपणे रामभाऊ पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळी कृतज्ञता माझ्या मनात आहे. त्याबद्दल साहेब मी मनापासून आभार मानते. त्यावेळी आपल्याकडे दोन पोलीस स्टेशन आपण केले. ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, शहरी पोलीस स्टेशन असेल आणि जे जे काही मागण्या मी साहेबांकडे मांडल्या असतील त्या त्यांनी मान्य केल्या, मंजूर केलेल्या आहेत. आणि म्हणून या आमदार म्हणून काम करत असताना माननीय देवाभाऊ असतील मुख्यमंत्री, त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील आणि रामभाऊ असतील, या सगळ्यांनी मंत्रिमंडळातल्या माझ्या भावांनी मला साथ दिली. आणि म्हणून मला या भैयांनी जे उल्लेख केला, सगळ्या वेगवेगळ्या इमारती इथं उभ्या आहेत, त्या इमारती बांधण्याचा मला एक मंजूर झाल्यानंतर पूर्ण करण्याचा एक योग आला. विशेषतः पोलिसांच्या ज्या पत्नी होत्या महिला भगिनी त्या मला भेटल्या की ताई घर गळतंय, त्यांच्यासाठी राहायला घर सुद्धा चांगलं नव्हतं, तर त्या सुद्धा एक मोठी बिल्डिंग आपल्याकडे पोलीस बांधवांसाठी तयार झालेली आहे. तिचंही आपण लवकरच उद्घाटन करू. आपली नगरपालिकेची बिल्डिंग आहे, तर खूप चांगले कामं करता आली. परंतु पुढे मधला काळ बराचसा वेगळा गेला, वेगळ्या विचाराची मंडळी आली. परंतु आता पुन्हा एकदा आपलं सरकार आहे, आपले सगळे हे मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष तरुण तडफदार आहे, नगरसेवकांची टीम चांगली आहे आणि कोपरगाव वासियांना विवेक भैयांनी जो विश्वासनामा तयार करून दिला त्या विश्वासनामा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत पुन्हा एकदा लागणार आहे. आणि म्हणून मी रामभाऊंना विनंती करते की विवेक भैया म्हणाले तसं पालकत्व आमचं घ्या, कारण आपण मेन चेअरवर आहात सभापती म्हणून, प्रत्येकाला आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणावं लागतं आणि आपण हेडमास्टर असता, त्याच्यामुळे निश्चित तुमचा शब्द कोणी डावलत नाही. आणि रामभाऊंचंही स्वतःचं काम खूप अभ्यासू आहे, चांगलं आहे, त्यामुळे सक्षम पाठिंबा त्यांचा आपल्याला आपल्या विकास कामांसाठी निश्चित मिळेल अशी मला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा कोपरगाव वासियांचे मी खूप खूप आभार मानते की आपण मंत्री महोदयांनी आमच्या पार्टीच्या सगळ्यांना शब्द दिला, तो शब्द पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. परंतु आपण सगळ्या मतदार बंधू भगिनींनी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम आमचे हे सगळे बांधव करतील. मी सगळ्यांची पुन्हा एकदा कोपरगाव वासियांची मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.